महाराष्ट्रातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच मेट्रो रायगडच्या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. मी सुन्न झालो की सकाळीच उठल्यानंतर ही बातमी, वाईट बातमी कळली. अजित दादा एक स्पष्ट वक्ते आणि दिलेला शब्द पाळणारे एक नेते म्हणून महाराष्ट्रात होते. महाराष्ट्र लेवलच्या सगळ्या संस्थांबरोबर काम करत असताना त्यांची माझी जवळीक आली, ती कायम राहिली. विधिमंडळामध्ये पण त्याने दिलेलं काम आणि अभ्यास किंवा त्याचं वाचन केल्याशिवाय कुठलंही उत्तर देणारी त्यांची असलेली मनोवृत्ती ही सगळी महाराष्ट्र नोंद करून गेलेली आहे. मला आज खऱ्या अर्थानं पवार कुटुंबांबरोबर आमचे 3 पिढ्यांचे जे संबंध आहेत ते कायम राहिले. मतभेद जरूर झाले, परंतु व्यक्तिगत संबंध कधी आमच्याबरोबर सोडले नाही. आणि विशेषतः अजित दादांबरोबर अनेक एमएससी बँक असो, मार्केटिंग फेडरेशन असो, विविध संस्थांमध्ये काम करताना निर्णय प्रक्रियेमध्ये मला घेण्याची त्यांची जी नेहमी हातोटी होती आणि ती सगळ्यात वाखाणण्याजोगी होती. मला वाटतं की मी आताच पवार साहेबांच्या निवासस्थानी फोन लावला. साहेब मुंबईवरून आता निघतील असं मला वाटतं, परंतु आज महाराष्ट्रामध्ये खरी गरज असताना आणि आता पवार साहेबांच्या त्यांची जवळीक होती. गेल्या महिन्यामध्ये आम्ही तिघही एकत्र दुसऱ्या कामासाठी एकत्र बसलो होतो. जो 2-3 तास गप्पा मारत आम्ही राहिलो. ती आठवण मला सतत येते. अरे अजित दादांचा जो मोकळेपणा आहे हा महाराष्ट्र कधीच विसरणार नाहीये. आणि आज मी जास्त बोलण्याच्या मनस्थितीने मध्ये नाहीये, परंतु मी आता बारामतीकडे निघालेलो आहे. पण माझ्या अनेक सहकार्यांचे आणि त्यांचे संबंध होते. मी शेतकरी कामगार पक्षातर्फे आणि माझ्या पाटील कुटुंबियांतर्फे त्यांना भावपूर्ण श्रद्धांजली वाहतो. Subscribe now and press the bell icon. Never miss an update.